एकवीरा माते की लागले पाय त्याची प्रसाद डोलगिरी माय. तर मित्रांनो नमस्कार, मी श्री कोहली आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो या वर्षाची सुरुवात आपण एकविराईच्या दर्शनाने करून म्हणजे आज आपण चाललेलो आहे कारल्या डोंगराला. आपल्या छोट्या मुलाचं जायवल असते म्हणजे आपली चाललेली जुनी पारंपरिक पद्धत आहे, आपल्या आजी आजोबांपासून चाललेली परंपरा आहे. आणि आपल्याला बोलवलं आहे केतन आणि जय भवानी बीट्स आणि माझ्यासोबत आहेत त्यांचेच काही मेंबर गणेशा, ओम, केतन, शिवम आणि कॅशो मास्टर पियुष. आणि आज आपण जाणार आहोत एकविरेला आणि बघा कशा प्रकारे धमाल मज्जा मस्ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटते. आणि आपली जी पारंपरिक पद्धत आहे जायवलची म्हणजे मान देतात, कोण कारले डोंगराला देते, कोण तुळजापूरला देते, जे घरातले असते तिथं जातात. तर चला आज जाऊया. मग काय आज गणेशा आज वाजवणार पण आणि गाजवणार पण, जय भवानी बीट्स वाल्या भल्या भल्या नाचवणार पण. मग एकदा नाचून दाखव. ला 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 ला. आता आपण पोहोचलेलो एकविराईच्या स्थानी आणि बघा आपली जहानमान बीट्स सर्वजण आहेत आणि तयारी करतात. केतन आणि आपला जो बीट्स आहे त्याला किती वर्ष पूर्ण झाली? तिसरा 3 वर्ष पूर्ण झाले आणि 4थं चालू आहे. आणि मग जो बँड होता तो म्हणजे इच्छा कानापासून झाले आपला करावा म्हणून गावातून एक बँड. इच्छा सगळे पोरांची होती इच्छा बँड खोलूया आपण. आम्ही खोलला बँड, आमच्या जीवावर खोलला स्वतःचे. म्हणजे आता 3 वर्ष पूर्ण झाले, आता 4थं वर्ष नाही, असाच कायम राहू दे. आणि आज एकदम ब्रँडेड वाजवा. चला शिवम पालखीला चाललं बाप्पा. आणि जुगाड केलाय जुगाड. आणि मग आज क्रिश डोक्याशी नाही, पहिला गाणं डोक्याशी वाजवणार पण आणि गाजवणार पण. जय भवानी बीट्स वाले आहोत, भले भले नाचवणार पण.
पाहिजे तर दर्शन घेतला आणि आता वाजवू डायरेक्ट तिथंच वाजवतो नाही आपण आता. आणि आता मला खात चाललंय ना. आणि मला वाटतंय क्रिश आणि पियुष 2 वर्षानंतर आता एकटे आलेत. नंतर तुम्हाला जोडप्याने दिसतील, बरोबर नाही? चला, डोक्याशी नाही वाजवला तो पहिला, डोक्याशी वरती वाजवतील. लगीन करायला नको, बघलीच चला आता डायरेक्ट वरती वाजवतो नाही. मग तुमचा जो कधीपासून गेली 3 वर्ष मला सांगला की त्यांनी 3 वर्ष झाली आणि 4था वर्ष आहे ना. आणि आपली जराशी मंडळी वरती पण नाही बघा. तर बघा अष्टालू पोर केतन पाणी सुद्धा नाही पिलाय. तो बोलते वरती जाईन तोच पाणी पिईन. नाही नवस घेतलास काय? बिजवरचा जोडप्याशी देतीन नवस बोल. एकविरावादेला बोलतोय आता झालं. सालींची सहल आली. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा फिरायला फक्त जेटी करंजा आणि द्रोणागिरी, करंजा जेटी आणि द्रोणागिरी बघा मुलांचं. देवीसाठी आता ओटी घेण्यासाठी आलेला आहे. नवस बोलायला चाललंय. नवस नाही बिजवरचा जोडप्याशी 100%. आणि मित्रांनो हे बघा. आणि पहिला हे आहे ना आपला मान तिसरा आहे काय? आणि नाव काय आहे तुमचा? विरांश रोहन नाकवायाचा. तुमचा? श्रुती. माझा रोहन. मग आपण जेव्हा आपण जावल पण बोलतो ना, मान देतो त्याला. मग तुमचा कुठं असते? आपल्या एकविराला नागेश्वरला पहिला झाला, दुसरं एक. आणि अर्जनचा कसं तुळजापूरला पण असतंय. आमचा एकविराला नाही. आणि इथं आपली बघा कोण कोण आहेत. ताई तुम्ही कोण लागते याच्या? मावशी, आजी. आणि आजी तिसरा आपला मान आहे तर कसं वाटतंय? पहिला तर भाटला असेल आणि आता भारीच वाटतंय. तिसरूंदा आहे ना. नातूच झालाय नाही मग आता भारीच वाटल नाही नातू वाजता. आणि या कोण लागतात? या काकी आणि नाचण्यात एक्सपर्ट आहेत. एक्सपर्ट एकदम. बरोबर नाही? बरोबर. अजून आहेत. मग आता काही नाचायला नाही भेटतो आपल्याला. खाली नाचू आपण. खाली नाचायचा नाही. एकविरा माते की, एकविरा माते की. आय माऊलीचा आये आये. त्या डोंगराला कारल्याचे त्या डोंगराला चल नगवाय फिरायचे दर्शन. सरांचा लाडका विद्यार्थी विनेश मला वाटतं यावर्षी 10वीला आहे नाही. आणि 10वीला पास होऊ द्यायची इच्छा मागण्यासाठी आपल्या एकविराईला ओटी घेतलेला आहे. किती टक्के? 99.99. मग बिजवरचा जोडपेशी नाही. वेंकुता आहे फिक्स नाही. जोडपेशी नाही बिजवरचा. जोडपेशी हाय कोण यावाला एक सोडून 2-2 ब्लॉक अँड टॅक्सी ने पाया पडण्यासाठी आम्ही निघालो. आमच्या आईला भेटाया. अरे वसलताव का? आलो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का? रडलं बोलवलं जणू आईनं ये म्हणाली ती पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला. आम्ही निघालो तुम्ही येता का? माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का?
मंडळी आता आपला दर्शन करून झालेला आहे. आपला किती 1.5 तास गेला नाही आपल्याला दर्शनाला. 1.5 तास गेला आरामात आणि आम्ही दर्शन करून आले. आणि मला वाटते आपल्यासोबत आहे ओम आणि ओमनी मला वाटते नवस मागलाय ना. मग सांग आपल्याला. तो मगाशी सांगत होता लाईनीन पण जरासा क्राऊड असल्यामुळे आपल्याला घेता नाही आला. सांग नवस काय मागला. मगाशी सांगितलं होतं बरोबर नवस मागला. सांग नवस काय मागला. मी नाही काय मग आता वाजवायचं नाही त्यामुळे वाजवून नाही देत वरती. वाजवून नाही देत ते, नाही तर घुमवला असता. तो युवान ग उडतय आकाशान ग. अरे तो युवान ग उडतय आकाशान. उडतय युवान ग आकाशान. आई माझी युवानान उडतय युवान ग आकाशान. आई माझी युवानान. आई माऊलीचा एकविरा माते की. आता आमचं दर्शन करून झालं आणि तुम्ही बघितलं असाल महिला मंडळ होती जी आपली त्यांनी रील सुद्धा काढल्या तुम्हाला बघायला भेटले असेल. आणि आता आपण खोलीवर जाणार आहोत ना आणि खोलीवर झाल्यानंतर मग डायरेक्ट ती तुम्हाला धमाल असते आणि एन्जॉयमेंट ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत बघा. आणि जेवण करून जी धमाल येणार आहे तीच मजा येणार नाही नाचायला. इथं काय जास्ती वाजवून नाही दिला म्हणून आपण नाचलो नाही वर. आणि जी आहे ती आता जेवल्यानंतरच मजा आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही केतन. आणि नवस बोलले आपला मित्र. आता बघूया बिजावरचा जोडपेन येते का नाही.
लोक जमलाय गो बघावला माझे वेसवते पारूला माझा नाकुवा बघ कसा सजलाय तुला आनंद मनानं जायलाय आज सकाळचे दिवसाला तुझ्या हाताने हिरवा तुला आपले लग्नाचे दिसाला नवस करून दे सध्याचे फुलानी आणि मोत्यानी आईला सजवली सोनागिरी आईचा महिमा उन्हाच्या डोंगरानं करंजा गावचे मावेली कोणी आई सोनागिरी माऊली देवी भक्ताला सावली आई सोनागिरी माऊली देवी भक्ताला सावली लागले तर पाय त्याची प्रसाद सोनागिरी माया जिथे नटले होते उडाले उडानाचे नाव झाले उडाने सावली देवी भक्ताला सावली मायाची छाया भक्ताला सावली हरे नगरी रे आया मेरा दिदा बाबा समान तेरे सारी नगरी रे आया मेरा जिका बाबा सवाल तेरी नगरी रे आया मेरा जिका बाबा सवाल तेरी नगरी रे सारी नगरी रे आया मेरा जिका बाबा सवाल तेरी नगरी रे